एक स्त्री म्हणून जेव्हा मी उभी राहते तेव्हा तुम्हाला ही शाश्वती होती का की तुम्हाला लिडरशिप दिली जाईल? ती लिडरशिप तुम्हाला मिळाली की तुम्ही मिळवलीत? कशा अर्थाने सगळं झालं? आणि मग विद्यार्थी चळवळीमध्ये असताना तुम्हाला असं वाटलं की मी सरपंच होणार आहे किंवा मी भविष्यात राजकीय पटलावरती जाणार आहे की मी माझी PhD केली तर मी प्राध्यापक होणार आहे किंवा मी काहीतरी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणार आहे? तुमचं नक्की विजन काय राहिलं? चळवळीपासून सुरुवात जरी झालेली असली आणि लिडरशिप तिथे फुलत जरी असली ना, तरी लिडरशिप ह्या भारतीय समाजाचं पितृसत्ताक व्यवस्थेचं प्राबल्य एवढं भक्कम आहे की ते कोणत्याही महिलेला सहजरित्या लिडरशिप सोडायला किंवा मुलीला कधीच हे करत नसतात. पण नक्की 100% ज्या पुरोगामी व्यवस्थेतून काम करणाऱ्या चळवळी आहेत त्या हा प्रयत्न करतात की जी घडते स्वतःहून किंवा जी हिसकावून घेण्याची हिंमत दाखवते स्वतःचं नेतृत्व उभारून, तर मग ते तसं दाखवणाऱ्या मुली 100% त्यांचं नेतृत्व त्या चळवळींमध्ये प्रस्थापित करतात आणि पुढे जातात. एक गोष्ट मला खूप छान चळवळींची वाटते की ज्या मुलींना कधीच मोकळेपणाने बाहेर पडता येत नव्हतं त्या मुली मोकळेपणाने बाहेर पडतात आहे, चळवळींमध्ये घडून स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात आहे आणि स्वतःच्या भूमिका स्वतःच्या जीवनाचे निर्णय स्वतः घेऊ लागतात. हा एक विद्यार्थी चळवळींचा खूप मोठा प्लस पॉइंट आहे. कारण आपण समाजाकडे आशेने कोणत्या बघणार आहेत, तर आम्ही शिक्षणाची दारे मोकळी केली, ती दारे आम्हाला विद्यार्थी चळवळीमुळे सुद्धा मोकळी झालेत आणि विद्यार्थ्यांच्या संगतीमुळे सुद्धा मोकळी झाली. म्हणजे आपण मुलांसोबत एक पुरुष आणि स्त्री फक्त काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू शकत नाहीत, ते खूप चांगले मित्रमैत्रिणी असू शकतात. आणि ते नातं जर तुम्हाला सांभाळता आलं विद्यार्थी चळवळीत फुललेलं मित्रमैत्रिणींचं, तर त्याच्यातून तुमची लिडरशिप अजून चांगली घडत जाते असं मला वाटतं. कारण त्याने तुमच्या लिडरशिपला आकार मिळत जातो. तुम्हाला नक्की करायचंय काय. कविता वरेने विद्यापीठात कधीच विचार केला नव्हता की ती जाऊन सरपंच होणार आहे. कविता वरेला एवढंच कळत होतं की आत्ता माझी फी वाढलेली आहे, ती फी कमी झाली पाहिजे. आत्ता मला कमवा शिकायची गरज आहे, कमवा शिकायचे पैसे वाढले पाहिजेत, ती माझी गरज आहे. म्हणजे त्या वेळेला त्या प्लॅटफॉर्मवरती मला माझे प्रश्न माझ्या समस्या खुणावत होत्या आणि त्याच्यावरती काम करत राहणं हाच एकमेव उद्देश होता आणि तोही आजही तोच आहे.